नागपूरमधील निवडणूक यंत्रणा आणि मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आता उघड झालाय। प्रभाग क्रमांक 36 मधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा वाघमारे यांना 4 अपत्ये आहेत आणि असं असूनही त्यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरलाय। अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने 4 अपत्ये असल्याचं नमूदही केलंय। तसंच त्यापैकी 2 अपत्यांचा जन्म हा 12 सप्टेंबर 2001 नंतर झाल्याचंही स्पष्ट केलंय। मात्र तरीही निवडणूक यंत्रणेतील ढिसाळ कारभारामुळे पुष्पा वाघमारे यांचा अर्ज छाननीत वैध ठरवण्यात आलाय आणि पुष्पा वाघमारे या सध्या निवडणूक लढवत आहेत। मी जे माहिती दिली आहे ती खरी आहे। मला 4 अपत्य आहे आणि 2000 चे पहिलेचे 2 आहेत, 2000 च्या नंतरचे 2 आहेत। नाही, हा नियम मला माहिती नव्हता। मी नंतर भरला तर माझ्या काही एवढं लक्षात आलं नाही आहे। याच्यासाठी मी कोणाला काही बोलू शकत नाही आहे। पण बरं, मग तुम्हाला आता काही निवडणूक आयोगाने तुमच्या फॉर्मवर काही आक्षेप घेतला, हरकत घेतला, तुम्हाला काही नोटीस बजावली? नाही, आतापर्यंत काही झालेलं नाही आहे तसं प्रकारचं। अजूनपर्यंत मला असं काही आलं नाही आहे। तर या संदर्भातला नियम नेमका काय ते आपण पाहूयात। महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम 10 नुसार 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या ही 2हून अधिक असेल किंवा 12 सप्टेंबर 2001 च्या आधीच 2हून अधिक अपत्य असल्यास तो अर्ज बाद होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।